योजना स्वच्छ, ठग सक्रिय, लाडकी बहीण नावाखाली फसवणूक। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या सन्मानासाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांच्या सशक्तीकरणाला नवी दिशा मिळाली आहे। या योजनेमुळे अनेक महिलांना आर्थिक आधार मिळत असून त्या स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग मोकळा झालाय। इतकेच नव्हे तर अनेक महिलांनी या दोन्ही नेत्यांना लाडका भाऊ मानत रक्षाबंधनालाही राख्या पाठवल्या। ही योजनेचे खरे यश मानले जात आहे। मात्र या योजनेच्या नावाखाली आता काही सावत्र भाऊ आणि सावत्र बहिणी महिलांची उघडपणे फसवणूक करत असल्याचे धक्कादायक चित्र शहरात व गावात पाहावयास मिळत आहे। ज्या महिलांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना तुमचे पैसे काढून देतो, योजना सुरू करून देतो अशा आमिषाने 500 ते 1000 रुपये उकळले जात आहेत। विशेष म्हणजे हा प्रकार अकोला येथील महिला व बालकल्याण कार्यालयासमोरच उघडपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे। महिलांच्या अडचणींचा गैरफायदा घेत त्यांच्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या या टोळ्या आता केवळ अकोलापुरत्याच मर्यादित नसून तेल्हारासह संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय असल्याची माहिती समोर येत आहे। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सन्मान देण्याचा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे हेच सावत्र भाऊ त्यांच्या स्वाभिमानाची लूट करत असल्याचे चित्र चिंताजनक आहे। याबाबत नागरिकांनी सतर्क राहून कोणत्याही व्यक्तीला पैसे न देता थेट अधिकृत कार्यालयात चौकशी करावी असे आवाहन करण्यात येत आहे। तसेच प्रशासनानेही तातडीने कार्यवाही करत अशा सावत्र भावांना कायद्याचा धडा शिकवण्याची गरज व्यक्त होत आहे। महिलांच्या सन्मानासाठी सुरू झालेल्या योजनेला काळीमा फासणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली तरच लाडकी बहीण या नावाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे। ज्या अशिक्षित महिलांनी नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 च्या 31 तारखेपर्यंत केवायसीच केली नाही अशा बहिणींचे नाव यादीतून कायमचे वगळण्यात आले असून त्यांना पुन्हा एक संधी द्यावी अशी मागणी या योजनेपासून वंचित राहिलेल्या महिलांकडून होत आहे। DCN न्यूज करिता मुख्य संपादक संदीप सोळंके सह संपादक सागर खराटे।